कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 2005 मध्ये गोविंदवाडी बायपास साठी गोरगरिबांची घरं झोपड्या एक्वायर केली, ताब्यात घेतली आणि फ्लायओव्हर बनवला। परंतु त्या ठिकाणी असलेल्या गरिबांना त्यांची हक्काची घरं अद्यापर्यंत मिळालेली नाही। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सातत्याने आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटनांनी या गोष्टीचा पाठपुरावा करून सुद्धा त्यांना अद्यापर्यंत घरं मिळालेली नाहीत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बीएसयूपी मध्ये सदनिका वाटप आणि गाळे वाटप मध्ये प्रचंड अफरातफर आणि भ्रष्टाचार केलेला आहे। या ठिकाणी गरीबाला एक न्याय आणि श्रीमंताला एक न्याय अशा पद्धतीची दुपट्टी भूमिका या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केलेली आहे। या गोष्टीचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने रिपब्लिकन सेनेच्या या आंदोलनाला व सर्व आंबेडकरी चळवळीच्या या आंदोलनाला आज जाहीर पाठिंबा देतो आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रशासनाचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो। याचं कारण असं आहे की 2005 पासून जे खरोखर बाधित झालेले आहेत, पुनर्वसनामध्ये ज्यांना घरं मिळाली नाहीत, बीएसयूपी मध्ये ज्याचा विचार केला गेला नाही, त्या लोकांनी वारंवार पत्रव्यवहार करून पेपर देऊन त्यांच्या हेरून होऊन आज देखील अद्यापही ती लोक घरं मिळण्यापासून वंचित आहेत आणि आजही ते भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत। त्यांना हजारो लाखो रुपयांचं भाडं त्यांनी आतापर्यंत भरलेलं आहे। ज्यांची घरं तुटलेली नाहीत अशा लोकांना घरं मिळालेली आहेत आणि याला जाहीर निषेध आम्ही सर्व पक्ष म्हणून आंबेडकरी चळवळीचे सर्व पक्ष म्हणून करत आहोत। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आठवले साहेबांनी देखील यामध्ये पत्र देऊन वारंवार विनंती केलेली आहे की या लोकांना घरं द्या। त्याचप्रमाणे आज जे रिपब्लिकन सेनेने हे आंदोलन पुकारलंय याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून जोपर्यंत त्यांना घरं मिळणार नाहीत तोपर्यंत आंदोलन संपणार नाही असं आम्ही जाहीर करतो।